बोर्ड एक्झाम मध्ये इंग्लिश विषयाच्या पेपरामध्ये तुम्ही कुठे चुका करतात? तुमचं पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे? काय चुका व्हायला नको? तर बघा मित्रांनो, हा माझ्याच लहान भावाचा एक सॉल्व्ह केलेला पेपर आहे. तर त्यात त्याने कुठे चुका केल्या, तो त्याला 75 प्लस मार्क्स कसे मिळाले असते किंवा तुम्हालाही 75 प्लस मार्क्स कसे मिळतील इंग्लिश विषयामध्ये, तर तेच आपण बघू. तर त्याचं पेपर प्रेझेंटेशन जे आहे ना मित्रांनो, ते खूप छान आहे, व्यवस्थित आहे. तुम्ही सुद्धा बघू शकता. पहिला क्वेश्चन व्यवस्थित त्याने सब क्वेश्चन्स मार्क केलेले आहेत, अंडरलाईन केले आहेत आन्सरला. ठीक आहे. नंतर पेन्सिलीने थोडे ड्रॉ केलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आणि त्याला तिथं आउट ऑफ मार्क्स आहेत. ठीक आहे. जो काही पहिला क्वेश्चन आहे लँग्वेज स्टडी, हा तुमचा स्कोरिंगचा क्वेश्चन आहे, तर त्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. अशाच पद्धतीने अटेम्प्ट करायचा. नंतर क्वेश्चन नंबर 2 त्याने सॉल्व्ह केलेला आहे. थोडेफार काही पॅसेज मध्ये त्याच्याने मिस्टेक झाल्या आहेत. तर बघा, व्यवस्थित लिखाण कसं केलंय, पेपर प्रेझेंटेशन खूप मॅटर करतं. त्याच्याकडे थोडं लक्ष द्या मित्रांनो. तुम्ही वेळ कमी असल्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी सोडून देतात, पण ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बघा, पॅसेज थोडा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. जिथं आखीव रेखीवची गरज आहे तिथं नक्की करा. पेन्सिलीचा वापर करून बॉक्स लिख करा. ठीक आहे. पॅसेज रीड करून व्यवस्थित रीड केलेला असेल तर तुम्हाला पॅसेज मध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळू शकतात. त्याचे मार्क्स थोडेसे पॅसेज मध्ये गेलेले आहेत, तर थोडं तुम्ही घाई करतात पॅसेज रीड करण्यामध्ये. तर आता क्वेश्चन नंबर 3A त्याचे सब क्वेश्चन्स व्यवस्थित अंडरलाईन केले आहेत, तर त्याला बघा फुल मार्क्स आहेत. आणि तिथं त्याच्याने पोएट्रीचं जे सेक्शन आहे तिथं त्याच्याने मिस्टेक झालेली आहे अप्रिशिएशनला, तर त्याने परत लिहिलंय, तर तिथं कट केलाय. तर तसं तुम्ही कट करायला आठवणीने कट करा जर काही चुकलं असेल तर, आणि सिंगल लाईनने. तर इथं त्याला करेक्ट बिलकुल 4.5 मार्क्स मिळाले. 5 पैकी 4.5 मार्क्स म्हणजे ते 5च झाले. ठीक आहे. तर फुल मार्क्स इथं सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. काळजी घ्या, व्यवस्थित लिहा. हँडरायटिंग ऍटलीस्ट रिडेबल असलं पाहिजे. ब्लॅक पेनचा यूज त्याने केलाय, तुम्ही ब्लू पेनचा यूज करा, असं माझं सजेशन असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा व्यवस्थितपणे नंतर त्याने सप्लिमेंट लावली आहे, त्याच्यावर सुद्धा व्यवस्थित सर्व लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर हा जो क्वेश्चन आहे त्याच्यात त्याला 4 मार्क्स मिळाले समरी रायटिंग मध्ये. ठीक आहे. समरी रायटिंग 5 मार्क्सचा असतो, त्याला 4 मिळाले. तुमचे थोडे मार्क्स कट करून घेतले जातात मित्रांनो यामध्ये, जेणेकरून तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही प्रिपेअर करायला पाहिजे. तर लेटर रायटिंग बघा, रायटिंग स्किलचं 5वं सेक्शन क्वेश्चन मधला व्यवस्थित ऍड्रेस दिलाय, सुटसुटीत सब्जेक्ट व्यवस्थित दिलाय, जास्त मोठा सब्जेक्ट नाहीये, छान पद्धतीने त्याला लिहिलंय. तर 3-3.5 मार्क्स त्याला मिळाले. 3.5 मार्क्स म्हणजे त्याला 4 मार्क्स लेटर रायटिंग मध्ये मिळाले. ठीक आहे. तर हे आहे डायलॉग रायटिंग मध्ये 5 पैकी 5 मार्क्स इझिली मिळून जातात. त्यामुळे तुम्ही हा क्वेश्चन प्रिपेअर करा. स्पीच रायटिंग पेक्षा डायलॉग रायटिंग इज अ बेटर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जो तुमचा क्वेश्चन असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. बघा, त्याचं इथंच चुकलं होतं. ठीक आहे. नंतर बेव बॉय त्याने स्टोरी लिहिली आहे, रिपोर्ट किंवा स्टोरी, तर त्याने स्टोरी लिहिली आहे. तर स्टोरी अशी छान पद्धतीने लिहा. इथं त्याला 3.5 मार्क्स स्टोरीला दिलेले आहेत. थोडे मार्क्स तुमचे कट करतात मित्रांनो, माहिती का तुम्हाला. एक्झाम जेव्हा शाळेमध्ये तुमचे चेक करतात ना पेपर वगैरे, थोडे मार्क्स तुमचे कापून घेतात, जेणेकरून तुम्ही बोर्ड एक्झामला चांगलं प्रिपेअर केलं पाहिजे. तर ट्रान्सलेशन बघा, आउट ऑफ मार्क्स स्कोरिंगचा टॉपिक आहे. अशा पद्धतीने ज्या काही तुमच्या चुका होत आहेत त्या चुका होऊ देऊ नका, अनालिसिस करा आणि इम्प्रूव्हमेंट करा. तुम्हाला सुद्धा छान मार्क्स इंग्लिश विषयात मिळतील.